ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची ही दृश्य होती। तिकडे ठाण्यामध्ये नरेश मस्केंचे बॅनर लागायला सुरुवात झालेली आहे। ढोल ताशा वाजवून मस्के समर्थकांनी जल्लोष करायला सुरुवात केली। नरेश मस्के हे सध्या मोठं लीड त्यांनी घेतलेलं आहे। राजन विचारे यांना त्यांनी मागे टाकले। शिवसेनेच्या 2 गटांमध्ये थेट लढत होती ठाण्यामध्ये, तर दुसरीकडे ठाणे हा मुख्यमंत्र्यांचा गड राखायचाच, यासाठी मोठी मेहनत शिंदे गटाकडून आणि महायुतीकडून सुद्धा घेतली होती। त्याचं चित्र सध्या तरी दिसतंय। नरेश मस्के आघाडीवर आहेत। लाडू पेढे एकमेकांना भरवले जात आहेत। नरेश मस्के यांच्या अभिनंदनाचे बॅनर, प्रचंड मतांनी विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असे बॅनर ठाण्यामध्ये लागायला सुरुवात झालेली आहे। यांच्या विजयाचे बॅनर आत्ताच ठाण्यामध्ये लागायला सुरुवात झाली। मोठं लीड राजन विचारेंवर नरेश मस्केंनी घेतले, त्यानंतर हे बॅनर लागायला सुरुवात झाली आहे। ढोल ताशांचा गजर ठाण्यात सध्या सुरू आहे। मेरा कहना यह है कि आज पूर्ण बहुमत की सरकार बनेगी और मोदी जी का आज एक बार फिर से रास्ते लग होगा और वो तीसरी बार देश के प्रधानमंत्री बनेंगे। तर ठाण्यातली ही दृश्य, भला मोठा बॅनर नरेश मस्केंचं अभिनंदन करणारा कार्यकर्त्यांकडून समर्थकांकडून लावण्यात आलेलं आहे। मोठं लीड नरेश मस्केंनी घेतलं आणि त्यानंतर आता त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर लागायला लागलेले आहेत। ठाकरे गटाचे राजन विचारे हे त्यांच्या विरोधात रिंगणात होते। राजन विचारे हे पिछाडीवर आहेत सध्या ठाण्यातून, तर